हॅलो अँड सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर भूषण पाटील आपणा सर्वांचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि आज आपण यू पी एस सीला विचारलेला 2024ची जी सिरीज आपण चालू केली होती, गेल्या लेक्चरला आपण एक ओव्हरव्ह्यू घेतला होता. इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये आपण तो व्हिडिओ आपल्या कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या यूट्यूब चॅनलवर बघू शकता, ज्यामध्ये आपण 8ही टॉपिकचं जे 2024ला यू पी एस सीला विचारण्यात आलेले होते त्यांचं एक ओव्हरव्ह्यू आणि इंट्रोडक्शन घेतलेलं होतं. त्याचप्रमाणे निबंधासाठी नेमकी डिमांड काय आहे, एम पी एस सी किंवा यू पी एस सी एका कॅन्डिडेटकडनं काय अपेक्षा करते, याचा आपण त्या लेक्चरमध्ये ओव्हरव्ह्यू घेतला होता. तर आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ते लेक्चर बघू शकता. आणि ते लेक्चर बघितल्यानंतरच हे लेक्चर जर का बघितलं तर आपल्याला एक जी आपण लिंक म्हणतो, आपण ती लिंक या माध्यमातून आपल्याला येऊ शकते. आणि क्रमाक्रमाने आपण इतर 7 टॉपिक जे असतील, आजचं टॉपिक झाल्यानंतर हे देखील आपण क्रमाक्रमाने कव्हर करणार आहोत. आणि मराठीमध्ये त्याचं ॲनालिसिस करून आपण कशा प्रकारे त्याला अप्रोच करू शकतो किंवा कशा प्रकारे थिंकिंग प्रोसेस असू शकते याबद्दल आपण आज एक विश्लेषण करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण आज उरलेले जे 7 टॉपिक असतील यांचं आपण पुढे कसं असणार, आणि त्याचप्रमाणे आपलं जे मॉड्यूल आपण लॉन्च करणार आहोत निबंधासंदर्भातलं, की ज्यामध्ये आपलं सर्वांगीण निबंध कसा लिहावा, सर्वंकष निबंध कसा लिहावा, आणि यू पी एस सी किंवा एम पी एस सीच्या अपेक्षेनुरूप निबंध लिहित असताना काय काय अडचणी येतात आणि त्या अडचणींवर मात कशी करायची, हे संबंध गोष्टी आपण प्रॅक्टिस सहित आपण आपल्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. तर मी आपणास विनंती करतो की आपण या लेक्चर्सच्या यूट्यूबवरचे जे लेक्चर्स आहेत, जे मोफत आहेत, फ्री आहेत, त्यांचा लाभ घेऊन आपल्याला जास्तीत जास्त आपण यू पी एस सीचा जो अप्रोच आहे, कारण मी स्वतः 3 वेळा इंटरव्ह्यू दिलेला असल्यामुळे आपल्याला मी हे अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतो की 250 मार्काचा निबंधाचा पेपर तयार करायला फार सोपा आहे आणि मार्क मिळवायलाही त्या इतर जी एसच्या मानाने फार फार जास्त त्याच्यामध्ये एक रिटर्न्स आहेत, रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट आहेत. तुमचा तो वेळेचा असेल, तो तुमचा एफर्ट्सचा असेल. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार विनंती करू इच्छितो की निबंधाच्या पेपरला एक सेपरेट पेपर म्हणून जर का आपण बघितलं तर आपल्याला याच्यामधनं खूप छान असे मार्क्स आपण यातनं घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपली प्रोसेस सोपी व्हावी, एक सर्वंकष निबंध, विविध डायमेन्शन्स, मल्टी डायमेन्शनल निबंध कसा लिहावा हे आपल्या मॉड्यूलच्या माध्यमातून अगदी लिहिलं आहे, म्हणजे अगदी इझी पद्धतीने आपल्याला मी शिकवणार आहे. तर कृपा करून आपण या मॉड्यूलला जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्याच्याबद्दलचे आपले मार्क्स जे आहेत ते सिक्युअर करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे वळत असताना आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की आपला पहिला जो टॉपिक होता, ज्याचं इंग्लिशमध्ये त्याचं टॉपिक यू पी एस सीला विचारलेला होता की फॉरेस्ट प्रिसीड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट्स फॉलो देम. ठीक आहे, आय रिपीट, फॉरेस्ट प्रिसीड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट फॉलो देम. फॉरेस्ट म्हणजे जंगल, सिव्हिलायझेशन म्हणजे आपली जी सभ्यता असते ती सभ्यता, आणि डेझर्ट म्हणजे वाळवंट. असे 3 कीवर्ड्स या टॉपिकमध्ये होते. आणि याचं जर का मराठीत जर का भाषांतर बघितलं तर आपण स्क्रीनवर बघू शकता की जंगले सभ्यतेच्या आधी आहेत आणि वाळवंट त्यांचे अनुसरण करतात. म्हणजे जंगल जे आहे हे सभ्यतेच्या आधी येतात आणि त्यानंतर सभ्यतेच्या नंतर वाळवंटाचं, जंगलांचं रूपांतर वाळवंटात होत असतं. असा हा क्लायमेट जस्टिस म्हणजे वातावरणाचा जो किंवा निसर्गाचा जो न्याय आपण म्हणतो, नैसर्गिक न्याय, या तत्वावर आधारित, या थीमवर आधारित हा टॉपिक होता. ही थीम जी आहे ही वारंवार विचारण्यात आलेली आहे यू पी एस सीला. आणि भविष्यामध्ये आपण बघितलं की वातावरणीय बदल जे आहेत, जे संबंध महाराष्ट्र, संबंध भारत आणि जगभर याचे पडसाद पडत असताना ह्या थीमला अनुसरून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एम पी एस सी असू दे किंवा यू पी एस सी असू दे, दोघंही परीक्षांमध्ये या थीमवर आधारित खूप सारे निबंध आपल्याला अपेक्षित आहेत. त्यामुळे आपण सविस्तरपणे मॉड्यूलमध्ये आपण या विषयाला तयार करणारच आहोत, वेगवेगळ्या अनुषंगाने किंवा करंट अफेअर, कंटेम्पररी अफेअरच्या अनुषंगाने. आणि त्याचप्रमाणे आपण आज सुरुवात करणार आहोत की हा जो टॉपिक आहे याचं नेमकं ॲनालिसिस कसं करायचं असतं. आपण इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये जाऊन बघू शकता, लेक्चर क्रमांक 1 मध्ये, की ज्यामध्ये आपण थोडक्यात आपण याचे सोर्स आणि याचा सार्क जो आहे, इसेन्स जो आहे, याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. तरी मी थोडक्यात समरी म्हणून सांगतो की या टॉपिकचा जो सोर्स आहे हा, लक्षात ठेवा मित्रांनो, एन सी ई आर टीच्या 11वीच्या इंग्रजीच्या पुस्तक, एन सी ई आर टीचं 11वीचं इंग्रजीचं पुस्तक, इंग्रजी विषयाचं पुस्तक
यातल्या पेज नंबर 45 म्हणजे पान क्रमांक 45 हा या टॉपिकचा सोर्स आहे आणि याचा जो इसेन्स आहे किंवा जो सार आहे हा माणूस आणि निसर्ग यांच्यामध्ये असणारा परस्पर संबंध यावर आधारित हा एक टॉपिक होता, ज्याच्यामध्ये माणसाच्या प्रयत्नांमधनं किंवा माणसाच्या सभ्यतेच्या निर्मितीमधनं निसर्गावर झालेले परिणाम आणि दुष्परिणाम यावर आपल्याला एक विश्लेषण आपल्याला यात अपेक्षित आहे एक्झामिनरकडनं. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, मॉड्यूलमध्ये सुद्धा आपण आपलं जे एसेचं मॉड्यूल असणार आहे सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर हबच्या ॲपच्या माध्यमातून आपण यात सोर्सेस आपण ट्रॅक करणार आहोत की यूपीएससी कुठल्या सोर्सेसमधनं वारंवार विचारत असते, त्याचप्रमाणे कुठले थीम्स रिपीट होतात, जेणेकरून आपण परीक्षेला सामोरे जात असताना आपण अत्यंत आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकू, कारण आपल्याकडे नेमके मुद्दे असणार आहेत जर का आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं किंवा कंटेम्पररी थीम्सचं जर का आपण विश्लेषण केलं तर. त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की आम्ही लॉन्च करणार येणाऱ्या भविष्यामध्ये जे मॉड्यूल लॉन्च करणार आहोत याचा आपण पुरेपूर फायदा करावा व एसे नावाचा जो 250 मार्काचा जो विषयाचा जो पेपर आहे हा अगदी 8 ते 10 लेक्चरमध्येच आपण त्याच्याबद्दलचा आपण एक स्किल डेव्हलप करणार आहोत. तर कृपा करून आपण त्या मॉड्यूलचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे हे जे मोफत लेक्चर्स आपल्या यूट्यूबवर आहेत यांचा देखील आपण लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला एक दिशा प्राप्त होईल की आपण मॉड्यूल जॉईन करा अथवा नका करू, पण तुम्हाला एक दिशा प्राप्त होईल की कशा प्रकारे टॉपिक बघायचा असतो, त्याचं विश्लेषण कसं करायचं असतं, त्याचा सोर्स काय असतो आणि त्याच्यावर येणारे मागील वर्षाच्या हिशोबाने आपण थीम्स ज्या आहेत रिपिटेटिव्ह या कशा पद्धतीने आपण त्यांचं एक एकंदरीत विश्लेषण करून आपण आपल्या निबंधाचा पेपर सविस्तरपणे आपण तयार करू शकतो. तर मित्रांनो आपल्या आजच्या विषयाकडे जात असताना मी पुन्हा एकदा सांगतो की जो टॉपिक होता तो इंग्रजीमध्ये याप्रमाणे होता की फॉरेस्ट प्रिसीड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट्स फॉलो देम. ठीक आहे, याचा मराठी अनुवाद आहे आपण स्क्रीनवर बघू शकता. जंगले सभ्यतेच्या आधी आहेत आणि वाळवंट त्यांचे अनुसरण करतात. तर मित्रांनो आपण या टॉपिकचं जेव्हा आपण विश्लेषण करतो त्या विश्लेषणामध्ये कुठलाही टॉपिक आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर पेपरमध्ये 8 टॉपिक जे आहे पार्ट ए सेक्शन ए मध्ये 4 आणि सेक्शन बी मध्ये 4 आपल्याला कुठला तरी एक टॉपिक या दोघं सेक्शनमधनं प्रत्येकी निवडायचा आहे. तर हे निवडत असताना आपल्याला विश्लेषण करूनच निवडलेला टॉपिक जो आहे त्यावर आपण 1000 ते 1200 शब्दांपर्यंत आपण निबंध अत्यंत संरचित निबंध लिहू शकतो. म्हणून मित्रांनो याचं विश्लेषण करणं फार आवश्यक ठरतं आणि हे विश्लेषण आपण समोर बघू शकता की मानवी सभ्यतेच्या पर्यावरणीय प्रभावाच्या चिंतेसह निसर्ग आणि मानवी विकास याच्यातील संबंध हा जो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो नैसर्गिक न्याय हे जे तत्व आहे की मानवाने प्रगती करत असताना निसर्गाचा ऱ्हास कसा झाला किंवा निसर्गावर काय परिणाम किंवा दुष्परिणाम झाले याबद्दलचं विवेचन करणारा हा निबंध असावा, अशी चौकट असावी असं या टॉपिकचं एक परीक्षा किंवा कमिशन किंवा एक्झामिनर जे आहे ते आपल्याकडनं अपेक्षा करतात. तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण सगळ्यांना माहिती आहे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे हडप्पा संस्कृती जी आहे याच्यामध्ये विविध थेअरी म्हणजे सिद्ध झालेल्या थेअरी कुठलीच नाही आहे, पण एक 6 थेअरी किंवा 6 ज्या वेगवेगळ्या जे थिंकर आहेत किंवा जे विचारवंत आहेत यांनी मांडलेले 6 कारणं की जी कशामुळे अचानकपणे हडप्पा नावाची प्रभावी अशी जी संस्कृती होती इसवी सन पूर्व जवळपास 3000 ते जवळपास 1700-1500 इसवी सन पूर्व सालापर्यंत अशी जवळपास 1500 ते 2000 वर्षांपर्यंत जी समृद्ध अशी आणि जी शहरीकरणाची नावाजलेली त्या काळामधली हडप्पा संस्कृती कशी नष्ट पावली याबद्दलच्या कुतूहलामधनं जवळपास 6 थेअरी ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या प्रमाणावर ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट केल्या गेलेल्या आहेत. त्यातली जी पूर्णनाश सिद्धांत थेअरी आहे हडप्पा संस्कृतीची पूर्णनाश सिद्धांत थेअरी जी आहे ही मोठ्या प्रमाणावर याला एक ॲक्सेप्टन्स किंवा एक स्वीकृती मिळालेली आहे. तर मित्रांनो आपण जर का इतिहास विषय जर आपण जो अभ्यास करत असतो याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर आपण निबंधामध्ये इतिहासाचे जे डायमेन्शन आहे म्हणजे आपण त्याला एक कंटेम्पररी किंवा टेम्पोरल डायमेन्शन म्हणतो की टेम्पोरल डायमेन्शन म्हणजे काळाच्या ओघामध्ये कुठले असं एखादं उदाहरण आहे जी या टॉपिकला अनुसरून आहे. तर आपण जर का या टॉपिकला अनुसरून जर का भारताच्या बद्दल जर का विचार केला तर यामध्ये हडप्पा संस्कृती हे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण ठरतं की जे एक्झामिनर सुद्धा अपेक्षित करतो की आपल्याला भारतीय संस्कृतीबद्दल नॉलेज आहे हे आपण यात दाखवू शकतो. म्हणून मित्रांनो या टॉपिकचं विश्लेषण केल्या
आपण जर का हडप्पा संस्कृतीचा जर का विचार केला किंवा ही थिअरी जर का आपल्याला माहीत असेल, जो आपला कंटेंटचा भाग आहे, जो आपल्या मॉड्यूलमध्ये सुद्धा आम्ही आपला जो अवेलेबल किंवा उपलब्ध कंटेंट जो आहे, जसं उदाहरणार्थ आपण इतिहासाचा अभ्यास करणार आहोत, जिओग्राफीचा अभ्यास करणार आहोत, इकॉनॉमीचा करणार आहोत, पॉलिटी आहे किंवा सोसायटी आहे, इतर सारे जे सब्जेक्ट्स आहेत यांचा प्रभावीपणे वापर करून आपण निबंध कसा लिहू शकतो, त्याला आपण सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट्स किंवा आपण जस्टिफिकेशन्स जे म्हणतो, जसं कोर्टामध्ये केस चालते त्याप्रमाणे, ते याला आपण काय पुरावे देणार आहोत, तर आपण आपल्या उपलब्ध नॉलेजमधून, म्हणजे आपण नॉलेजचा भार वाढवणार नाही आहोत, कारण आपल्याला या ठिकाणी एक्सपर्ट नाही बनायचं, तर आपल्याला या ठिकाणी अधिकारी जर का बनायचं असेल तर आपल्याला आपल्याकडे उपलब्ध असणारे रिसोर्सेस चांगल्या पद्धतीने वापरून आपल्याला निर्णय घेण्याची प्रक्रिया राबवायची असते. म्हणून मित्रांनो, आपल्याकडे आपण जो अभ्यास करणार आहोत आपण त्याचाच वापर करणार आहोत, आणि तो कसा करायचा, त्याचबद्दल कुठले स्किल्स लागतात हे मी तुम्हाला आपल्या मॉड्यूलमध्ये शिकवणारच आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या या ठिकाणी की जंगल सभ्यता आणि वाळवंट या तिघांचे जे आहे ते विश्लेषण करून आपण बघितलं की याबद्दलची चिंता कशी भविष्यामध्ये माणसाला सतावणारी आहे, आणि याची उदाहरणं जे आहे ते असं म्हणतात की भविष्याचा वेध घेत असताना आपण भूतकाळाकडे वळून बघितलं पाहिजे, म्हणजे भविष्याचा अचूक वेध आपल्याला घेता येतो. त्याचप्रमाणे आपण जर का हे हडप्पा संस्कृतीच्या उदाहरणाच्या माध्यमातून दाखवायचं झालंच तर आपण शिकला असाल किंवा आपण NCERT जर का वाचत असाल किंवा कुठलंही पुस्तक वाचत असाल तर हडप्पा संस्कृतीच्या पूर्वी जो पिरियड होता त्या पिरियडमध्ये जंगल जे आहेत हे जंगलांचं फार मोठ्या प्रमाणावर एक अस्तित्व होतं, आणि जंगलांच्या माध्यमातून माणसाची जी उत्क्रांती होत गेली, म्हणजे अगदी माणूस माकडाच्या अवस्थेपासून ते आजचा जो होमोसेपियन आपण जो म्हणतो, ही जी उत्क्रांतीचा जो पिरियड होता, या सगळ्या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त जो डॉमिनन्स किंवा प्रभाव जो होता तो हा जंगलांचा होता. त्याचप्रमाणे आपण जर का दुसरं उदाहरण बघितलं मित्रांनो, तर लोहयुग जे आपण म्हणतो की वैदिक काळापासून सुरू झालं, इसवी सन पूर्व 1500 ते जवळपास 700-800 इसवी सन पूर्व शतकापर्यंत. तर लोहयुगामध्ये सुद्धा, लोहयुगाच्या पूर्वी भारतामध्ये जंगलांचे वर्चस्व होतं, म्हणजे लोक जे आहे हे जंगलांवर आधारित जी आपली साधने होती यावर आधारित आयुष्य जगत होते. परंतु काय झालं की लोहाच्या संशोधनानंतर किंवा लोह प्राप्तीनंतर माणसाने लोहाची साधने निर्माण केली, आणि लोखंडाची साधने निर्माण झाल्यानंतर गंगेचे जे मैदानी प्रदेश होता की ज्यामध्ये सुपीक माती होती किंवा शेती करण्यासाठी अत्यंत उत्तम माती होती, जी आजही आहे. म्हणजे या ठिकाणी आपण संदर्भ जोडतो मित्रांनो भूगोलाचा. आपण पहिल्या उदाहरणामध्ये हडप्पा संस्कृतीच्या उदाहरणामध्ये संबंध जोडला इतिहासाशी, ती एक डायमेन्शन झाली, आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण लोहयुगाचा म्हणजे आपण हिस्ट्रीचा संबंध, इतिहासाचा संबंध, आणि आपण रिसोर्सेस जो जॉग्राफीचा भाग आहे तो जॉग्राफीचा भाग सुद्धा जोडून आपण या ठिकाणी गंगेच्या मैदानी प्रदेशाशी आपण याच्याशी लिंक केलेला आहे. सॉइल्स जो एक टॉपिक आहे, सॉइल्स आणि रिसोर्सेस हा जो टॉपिक आहे जॉग्राफीमधला किंवा भूगोलामधला. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपल्याला इंटरलिंकिंग करून जी आपल्याकडे उपलब्ध सोर्सेस आहेत यांचा वापर करून आपला निबंध असा एक छान आणि एक मॅच्युअर पद्धतीने लिहायचा आहे. तर मित्रांनो, या उदाहरणानुसार सुद्धा आपण जर का बघितलं तर आपण वाचलं असेल किंवा वाचू भविष्यामध्ये की लोह साधनांनी गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये जो जंगलांचा नाश केला, त्यातून काय झालं की जंगलांचा नाश झाल्यानंतर शेतीचा विस्तार झाला. म्हणजे असं म्हणतात की जंगल आणि शेती हे जे आहे हे परस्पर हे शत्रू मानले जातात. ज्या ठिकाणी जंगलांची वाढ होईल त्या ठिकाणी शेतीचा ऱ्हास होतो, आणि ज्या ठिकाणी शेतीचा ऱ्हास होतो त्या ठिकाणी जंगलांची वाढ होते. अशा प्रकारे आतापर्यंत हा जो प्रवास आहे मानवी इतिहासामध्ये हा राहिलेला आहे. तर मित्रांनो, त्यानंतर माणसाने काय केलं की वस्तींची साखळी निर्माण झाली. आपण आजही बघू शकता की सगळ्यात जास्त डेन्सिटी, ह्युमन पॉप्युलेशनची डेन्सिटी किंवा घनता जी आहे ही सगळ्यात जास्त घनता गंगेच्या सुपीक मैदानी प्रदेशामध्ये आहे. या माध्यमातून काय झालं की जितकी जास्त पॉप्युलेशन किंवा जी घनता जी आहे ही वाढल्यामुळे आणि वस्तींची साखळी निर्माण झाल्यामुळे शेतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि जंगले नष्ट होत गेली. परंतु हळूहळू आपण काही ठिकाणी बघू शकता की पाण्याचा अतिवापर, त्यानंतर मोनोकल्चर म्हणजे शेतीचं आपण जसं उदाहरणार्थ पंजाबमध्ये बघू शकतो की हरित क्रांतीच्या माध्यमातून ज्याप्रमाणे कृत्रिम रासायनिक खते वापरली गेली किंवा पाण्याचा जो वापर आहे हा अति वापर केला गेल्यामुळे वाळवंटीकरणाकडे तो प्रदेश जात आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जंगल सभ्यता आणि वाळवंट यांचे आधारित उदाहरण आपण 2 उदाहरणं दिले, ज्यामध्ये आपण इतिहास आणि भूगोल यांचे, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर म्हणजे शेती
आपण तिघांचेही इंटरलिंकिंग करून आपण इंट्रोडक्शनमध्ये किंवा विश्लेषणामध्ये आपण हा टॉपिक पूर्णपणे समजलेलो आहोत. याचा अर्थ आपल्याला हा टॉपिक आपण लिहिण्यासाठी आपण सक्षम आहोत. तर मित्रांनो लक्षात ठेवा की जो टॉपिक आपल्याला दिलेला आहे त्याचं विश्लेषण करत असताना त्याबद्दलचे असलेले आपल्याकडे मुद्दे जे आहेत किंवा उदाहरणं जे आहेत यांचं विश्लेषण करत असताना आपल्याला या प्रकारे विचार करून आपल्याला निबंध लिहायचा आहे. आणि हे मी यामध्ये अजून काय वेगवेगळ्या प्रकारे विचार करता येतो किंवा कशा प्रकारे प्रभावीपणे आपण निबंध लिहू शकतो हे मी आपल्याला मॉड्यूलमध्ये सांगणारच आहे. तर मित्रांनो विश्लेषण केल्यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे निबंधाची रचना कशी असली पाहिजे. निबंध लिहिणं म्हणजे आपण एका फ्लोमध्ये एक निबंध लिहिला गेला पाहिजे, त्याच्यामध्ये कंटिन्युटी किंवा एक समरसता असली पाहिजे. म्हणून आपल्याला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं इंट्रोडक्शनचा, आपण जे बघितलं नसेल तर आपण बघू शकता की निबंधामध्ये नेमकी मागणी काय असते. तर निबंधामध्ये नेमकी मागणी अशी असते की आपण मुद्दे जे आहेत हे क्रमाक्रमाने किंवा एका सिक्वेन्सने आणि एका लॉजिकने लिहिले गेले पाहिजे. किंवा एखादा मुद्दा जर का इकडचा एखादा मुद्दा जर का तिकडे किंवा एखादा मुद्दा सुरुवातीला एखादा मुद्दा शेवटी असा हॅप हजार्डली निबंध जर का लिहिला तर मित्रांनो त्या निबंधाला मार्क्स कधीही येणार नाहीत. म्हणून निबंध जर का समरूप आणि एकरूप जर का लिहायचा असेल आणि आपल्याला विचारलेल्या टॉपिकच्या मर्यादेमध्ये तर आपल्याला रचना किंवा संरचना जी आहे, स्ट्रक्चर जे आहे हे करता येणं फार महत्त्वाचं आहे. तर स्ट्रक्चर कसं करावे याची एक झलक आपल्याला मी आता दाखवणार आहे की हा एक टॉपिक आहे, जंगले सभ्यतेच्या आधी आहेत आणि वाळवंट त्यांचे अनुसरण करतात. तर या टॉपिकच्या आपल्याला जर का रचना करायची असेल तर खालील 3 ते 4 प्रश्न आपल्याला विचारावे लागतात. हे 3 ते 4 प्रश्न म्हणजे काय तर मित्रांनो आपल्याला टॉपिक जर का लिहायचं असेल तर आपल्याला काही 3 ते 4 प्रश्न जर का आपण विचारलेत तर त्यांची जी उत्तरे आपण लिहिणार आहोत याला म्हटलं जातं की रचना करून विश्लेषणात्मक लिखाण करणे, जे आपल्याकडनं फार जास्त अपेक्षित असतं मार्क्स येण्यासाठी. म्हणून मित्रांनो या टॉपिकच्या अनुसरून आपण पहिला प्रश्न विचारूया की सभ्यतेच्या आधी जंगले का आहेत, व्हाय. ठीक आहे. दुसरा प्रश्न यामध्ये असणार आहे वाळवंट सभ्यतेचे अनुसरण केव्हा करतात, म्हणजे व्हेन. आणि तिसरा मित्रांनो यातला महत्त्वाचा जो आहे प्रश्न तो आहे सभ्यता टिकाऊपणा कशी सुनिश्चित करू शकते, म्हणजे हा आहे तुमचा फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. तर मित्रांनो या 3 प्रश्नांच्या आधारावर आपण संबंध निबंधाची एक रचना करणार आहोत. या रचनेला आपण जर का बघितलं मित्रांनो एक कंटिन्युटी असणार आहे, याला एक विश्लेषणात्मक आपण निबंध लिहिणार आहोत. म्हणून मित्रांनो हे प्रश्न विचारता येणं, हे प्रश्न विचारायचे कसे, हे प्रश्न विचारत असताना यांची उत्तरं कशी लिहायची, हे आपल्याला उपलब्ध असलेल्या किंवा आपण जे आपल्याकडे जे नॉलेज आहे याचा वापर करून प्रभावीपणे निबंध कसा लिहायचा हे मी आपल्याला मॉड्यूलमध्ये वारंवार आपल्याला शिकवणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपण जर का ह्या टॉपिकच्या बद्दल जर का आपण बघितलं तर जंगले, सभ्यता आणि वाळवंट याच्यामध्ये हा टॉपिकच्यावर आधारित आपले हे 3 प्रश्न आपण एक काढू शकतो की जे ब्रॉड थीमला धरून आपला निबंध जो आहे हा कंटिन्युटीमध्ये, एकरूपतेमध्ये आणि विचारलेल्या टॉपिकच्या चौकटीत आपल्याला लिहिण्यात मदत करेल. तर मित्रांनो आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया की सभ्यतेच्या आधी जंगले का आहेत किंवा सभ्यतेच्या आधी जंगले का असतात. कारण ते सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी संसाधने प्रदान करतात. तर मित्रांनो आपण बघितलं की या संसाधने प्रदान करतात हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि याला आपण विश्लेषणात्मक आपण एखाद्या पॅराग्राफमध्ये कसं लिहिणार तर ते कशा पद्धतीने मानवाला, प्राण्यांना किंवा आपण जो निवारा आपण जो वापरतो किंवा निवासस्थान आपलं जे आहे यासाठी, शेतीसाठी किंवा इतर ज्या भरभराटीसाठी जे संसाधने असतात ज्यातनं सभ्यता जी आहे किंवा सिव्हिलायझेशन जी आहे ही प्रगतीपथावर चालत असते, या सगळ्यांना संसाधने जंगले कशी प्रदान करतात आणि त्यातनं सभ्यता जी आहे किंवा सिव्हिलायझेशन जी आहे ही कशा पद्धतीने प्रगती साधते हे आपल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. म्हणून मित्रांनो हा प्रश्न विचारणं या ठिकाणी फार महत्त्वाचं ठरतं की सभ्यतेच्या आधी जंगले का असतात, व्हाय. तर याचं रिझन आहे रिसोर्सेस किंवा संसाधने ती प्रदान करत असतात. आणि संसाधने आणि रिसोर्सेस जे आहे, जसं उदाहरणार्थ आपल्याला जर का प्रवास करायचा असेल किंवा जर का माणसाची जर का आपण प्रगती बघितली तर ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन म्हणजे प्रवासाच्या माध्यमातून माणसाने जी प्रगती साधली एक आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, तर यासाठी आपल्याला लागतं ते म्हणजे एनर्जी किंवा फ्युएल. तर फ्युएल किंवा एनर्जी जी आहे, ऊर्जा जी आहे ही एक संसाधनाचा भाग आहे. अशाच प्रकारे जंगलांनी काय केलं तर असे विविध प्रकारचे संसाधने म्हणजे माणसाच्या ज्या बेसिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याचप्रमाणे माणसाच्या ज्या इतर गरजा आहेत या गरजांना देखील जंगलांनी वारंवार सपोर्ट केलेला असल्यामुळे, वारंवार त्यांना एक चौकट प्राप्त करून दिलेली असल्यामुळे
जंगले ही सभ्यतेच्या कधीही आधी असतात आणि सभ्यता त्यातनं विकसित होत असते. असं या प्रश्नाचं एक सविस्तर विश्लेषण आपण लिहिणार आहोत, जेणेकरून आपला निबंध जो आहे हा टॉपिकच्या एक एक जो भाग आहे त्याची उकल करणार आहे. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, वाळवंट सभ्यतेचे अनुसरण केव्हा करतात? व्हेन. म्हणजे वाळवंट जे आहे, आपण जसं बघितलं होतं की पहिल्या भागामध्ये आपण सभ्यता आणि जंगल यांचा संबंध जोडला. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण जोडणार आहोत संबंध वाळवंट आणि सभ्यता यांचा आपण संबंध जोडणार आहोत, कारण आपल्या याच्यामध्ये या निबंधामध्ये 3 कीवर्ड्स होते, सभ्यता, जंगले आणि वाळवंट. पण पहिल्या प्रश्नामध्ये आपण दोघांची सांगड घातली, दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण इतर दोघांची सांगड घालणार आहोत की वाळवंट सभ्यतेचे अनुसरण केव्हा करतात. आणि याचं उत्तर आपण देत असताना जेव्हा सभ्यता संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करत नाही. समजते तुम्हाला की वाळवंटाचं म्हणजे जंगलांचं रूपांतर सभ्यतेच्या विकासानंतर वाळवंटात कसं होतं, त्याचं मागचं कारण आहे की जे संसाधनं जंगलाने आपल्याला दिलेली आहेत किंवा निसर्गाने दिलेली आहेत, याचा विवेकपूर्व आपण वापर न केल्यामुळे किंवा आपण याचं नीड आणि ग्रीड आपण जी म्हणतो की गरज आणि इच्छा, तर गरजांची मर्यादा आणि इच्छांची अमर्यादता यातले जे सांगड आहे किंवा संतुलन आहे हे बिघडलं की आपली हावरटपणामुळे आपण आपल्या सभ्यतेचं वाळवंटीकरण करत असतो. असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, याचं विश्लेषण असणार आहे. तर आपण याचं उदाहरण दाखल आपण काय देणार आहोत की जसं आपण उदाहरणार्थ आपण भारताचा जर का विचार केला मित्रांनो, आजही ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये संसाधनांचा विवेकपूर्ण वापर केल्यामुळे भारताची सभ्यता काळाच्या ओघामध्ये सुद्धा नष्ट न पावता, म्हणजे अगदी हडप्पा काळापासून नष्ट न पावता आजही आपली किंवा आपण वसाहतवाद, मुघलांचे आक्रमण या साऱ्या या सगळ्या आपल्या अडचणींमधनं आपली भरभराट होत राहिली. कारण याचं मागचं कारण म्हणजे आपण संसाधनांचा विवेकपूर्ण वापर केला. त्याच पद्धतीने आपण जर का इतर सभ्यतांचा जर का विचार केला, जसं मेसोपोटेमिया असेल किंवा इजिप्त असेल किंवा आफ्रिकेतल्या किंवा साऊथ अमेरिकेमधल्या, दक्षिण अमेरिकेमधल्या काही वसाहती असतील, यांचा ऱ्हास होण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे संसाधनांचा अविवेकपूर्व वापर त्या लोकांनी केला, त्यामुळे ते नष्ट पावले. म्हणून मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपण जर टॉपिकचा विचार केला तर जंगले सभ्यतेच्या आधी असतात आणि वाळवंट त्यांचे अनुसरण करतात. हा जो दुसरा जो भाग होता, वाळवंट त्यांचे अनुसरण करतात, याचबद्दल आपण यात विवेचन करणार आहोत. आणि तिसरा मग भाग आहे की चला ठीक आहे, हे सगळं आहे की सभ्यता, जंगले आणि वाळवंटीकरण हे त्रिसूत्री यात आहे, हे ठरलेला मार्ग आहे, पण यातनं काही पायवाट आहे की नाही, की यातनं काही मार्ग आहेत की नाही, याबद्दल सुद्धा आपण एक अधिकारी म्हणून किंवा भविष्यातले होणारे आपण एक अधिकारी किंवा ॲस्पिरंट म्हणून किंवा नागरिक म्हणून आपलं हे काम आहे की आपल्याकडे काहीतरी सोल्युशन्स असले पाहिजे, सोल्युशन ओरिएंटेड आपण असलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, हा तिसरा प्रश्न विचारून आपण त्याबद्दल आपण विवेचन करू शकतो की सभ्यता टिकाऊपणा कशी सुनिश्चित करते, किंवा सभ्यता जी आहे ही टिकाऊपणा म्हणजे वाळवंटीकरण न होता टिकाऊ कशी असेल, यासाठी काही सोल्युशन्स आहेत का, काही उपचार आहेत का, असतील तर ते काय आहेत, याबद्दलचं आपण यात विवेचन करणार आहोत तिसऱ्या भागामध्ये, तिसऱ्या प्रश्नामध्ये निबंधाच्या. की वेळेवर आणि सक्रिय रीतीने शमन आणि अनुकूलन म्हणजे मिटिगेशन आणि अडॅप्टेशन धोरणं यांची जर का अंमलबजावणी केली तर आपण आपलं सिव्हिलायझेशन म्हणजे आपलंच नव्हे तर अगदी आपण म्हटल्याप्रमाणे की वसुधैव कुटुंबकम ही जी भारताची जी फिलॉसॉफी आहे याला अनुसरून जर का आपण विचार केला तर वेळेवर आणि सक्रिय पद्धतीने आपण मिटिगेशन आणि अडॅप्टेशन करणं हे फार आवश्यक आहे. जसं उदाहरणार्थ आपण जर का याला करंट अफेअर्सशी जोडलं तर पॅरिस क्लायमेट डील आपण जी माहिती असेल आपल्याला की UNFCC जे आहे, युनायटेड नेशन फ्रेमवर्क फॉर क्लायमेट चेंजच्या समिटमध्ये 2015 साली जी सगळ्या देशांनी येऊन जी पॅरिस डील जी सादर केली आणि तिथे जे स्वीकार केला, हा त्याच दृष्टीने जाणारा एक पाऊल आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जर का बघितलं असेल की इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे जे भारताने आणि फ्रान्सने मिळून ज्या पद्धतीने सोलर एनर्जी बेस्ड म्हणजे सौर ऊर्जा जी आहे याचा वापर करून कशा पद्धतीने आपण एनर्जी सिक्युरिटी किंवा ऊर्जाचे आपलं जे गरज आहे ती भागवू शकतो, हे जे जगासमोर जे सोल्युशन मांडलं की आपण एकत्रितपणे टेक्नॉलॉजी किंवा त्यासाठी लागणारं जे तंत्रज्ञान आणि आपल्याला पैसा जो आहे तो एकत्रित येऊन जर का आपण हे केला, त्याचा वापर केला तर आपण ऊर्जा सुरक्षा तर साधू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपलं जे वाळवंटीकरण आहे सभ्यतेचं, मानवी जातीचं, हे आपण रोखू शकतो.
म्हणून मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळे सोल्युशन्स आपण करंट अफेअर किंवा कंटेम्पररी बेस्ड आपण देऊ शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो जर का आपण रचना केली तर आपण बघितलं की पहिल्या आपल्या निबंधामध्ये असणारे 3 व्हेरिएबल्स होते किंवा 3 कीवर्ड्स होते, जंगले, सभ्यता आणि वाळवंट. आणि याचं विश्लेषण केल्यानंतर आपण याची रचना करत असताना आपण 3 प्रश्न विचारले, ज्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये आपण सांगड घातली पहिल्या आणि दुसऱ्या कीवर्डचं, सभ्यता आणि जंगलांचं. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण सांगड घातली दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हेरिएबलचं किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या कीवर्डचं की वाळवंट आणि सभ्यता यांचा परस्पर संबंध कसा आहे. आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण यावर निबंधामध्ये विश्लेषण केलं, ते म्हणजे यावर असणारे उपचार किंवा सोल्युशन्स. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला निबंध जो आहे हा 1100 ते 1200 शब्दांपर्यंत आपण सहज पद्धतीने याची रचना जर का केली, विश्लेषण जर का केलं, आपल्याला जर का टॉपिक आपण समजून घेतला, त्याचप्रमाणे आपल्याला जर का विविध उदाहरणं जर का आपल्याकडे असतील जे आपल्याला माहीत आहेत, तेच नवीन काहीही प्रयोग न करता, तर मित्रांनो निबंध लिहिण्याची आपली कला जी आहे ही अधिकाधिक समृद्ध होऊ शकते आणि आपल्याला अधिकाधिक चांगले मार्क यामध्ये येऊ शकतात. म्हणून मित्रांनो आपल्या मॉड्यूलमध्ये आम्ही आपल्याला विश्लेषण, रचना, टॉपिक निवडणे, त्याचप्रमाणे टॉपिक तयार करणे, टॉपिक तयार करून इंट्रोडक्शन, कन्क्लुजन कसे करणे, असं एक सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला एक डेव्हलपमेंट करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आम्ही आपल्यासाठी विविध प्रॅक्टिस एसे जे आहेत हे देखील कंडक्ट करणार आहोत. आणि त्याचं चेकिंग मी स्वतः, म्हणजे कुठल्याही प्रकारे आपल्याला जे स्टँडर्डाइज जी चेकिंग असते ही कशी असते याचा आपल्याला एक डेमो त्या माध्यमातून आपल्याला मिळेल आणि आपल्याला अधिकाधिक स्पर्धेसाठी आपण तयार होऊ शकतो. तर मित्रांनो टॉपिककडे आपण पुढे जात असताना आपण बघणार आहोत की आता स्पष्टीकरण कसं द्यायचं. की आपल्याला आपण प्रश्न विचारलेत, आपण विश्लेषण केलं, रचना केली, आता याचं स्पष्टीकरण कसं लिहायचं याचं एक डेमो मी तुम्हाला देणार आहे. डेमो म्हणजे की टॉपिकला धरून आपण एक पॅरेग्राफ किंवा एक पूर्णपणे संबंध त्याचं विश्लेषण कसं करून आपण जे केलेलं आहे ऑलरेडी टॉपिकचं याचं स्पष्टीकरण कसं करणार आहोत. कारण आपल्याला संदर्भ आपण दिला, विविध उदाहरणाच्या माध्यमातून आपण संदर्भ दिला, पण आता त्याचं स्पष्टीकरण आपल्याला हवं आहे, जेणेकरून जी कोर्टामध्ये केस चालते त्याप्रमाणे की आपण एखादा मुद्दा मांडला, त्या मुद्द्याला अनुसरून त्याच्याबद्दलचे विविध कनोरे जे आहेत ते आपण मांडणे आणि ते मांडत असताना सुसूत्रता असणे, त्याचप्रमाणे विषयाला धरून असणे जे आपल्याला अपेक्षित आहे कमिशनच्या सिलेबसमध्ये, ते आपण यात करणार आहोत. की स्पष्टीकरणाकडे जात असताना आपण बघू शकतो की नैसर्गिक परिसंस्था ज्या आहेत, नैसर्गिक परिसंस्थांमध्ये अनेक गोष्टी आहेत. आपण हे एन्व्हायरमेंटशी आपण याला लिंक करत आहोत आता, की कशा पद्धतीने आपण लिंक केलं पाहिजे. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की इतिहास आपल्याला जे माहीत आहे उदाहरणं आपण ती कशा पद्धतीने आपण वापरलीत, त्याचप्रमाणे जॉग्राफी किंवा भूगोलामध्ये आपण जे विविध सिलेबसमध्ये आपण जे वाचतो त्याचा आपण लिंकिंग केली होती लोहयुगाच्या माध्यमातून आणि रिसोर्सेसच्या माध्यमातून. आणि स्पष्टीकरणामध्ये आपण जात असताना आपण बघणार आहोत की एन्व्हायरमेंट म्हणजे नैसर्गिक परिसंस्था ज्या आहेत त्यातलं विशेषतः जंगल जे आहे, परिसंस्थांमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, त्यातली जंगल ही एक परिसंस्था आहे. आणि या परिसंस्थेमध्ये मानवी संस्कृती अस्तित्वात येण्यापूर्वी ही जंगले कशी अस्तित्वात होती, त्याचप्रमाणे आपण याला उदाहरणं देणार आहोत, विविध उदाहरणं याला सपोर्ट देणार आहोत. आणि आपण पुढे बघणार आहोत की ऐतिहासिक दृष्टीने जंगल जे आहे हे एक एकाकी म्हणजे आयसोलेशनमध्ये असणारं, त्याचप्रमाणे जंगल म्हटल्यानंतर विपुल नैसर्गिक संसाधनांचे प्रतिनिधित्व करत होते. म्हणजे हे आयसोलेशनमध्ये होते जंगल जे होते इतिहासामध्ये, त्याचप्रमाणे यांच्याकडे संसाधनं जे होते हे संसाधनांची एक भरमसाठ अशी एक उपलब्धता होती. त्यावर सुरुवातीची सभ्यता जी आहे ही जगण्यासाठी म्हणजे सर्व्हायवलसाठी अवलंबून होती. जसं मी उदाहरण सांगितल्याप्रमाणे मगाशी की दक्षिण अमेरिकेतली सभ्यता, जसं आपण नाव ऐकलं असेल की माया संस्कृती, ज्यावर खूप सारे मूवीज पण आल्यात, ज्यावर खूप सारे पुस्तकं पण लिहिली गेली की माया संस्कृती जी आहे किंवा इजिप्शियन संस्कृती जी आहे किंवा फार फार तर आपली हडप्पा काळीन जी संस्कृती आहे याच्या पूर्वीच्या काळामध्ये जी मानवी जी जगण्याची जी रीत होती ही जंगलावर आधारित होती. म्हणून मित्रांनो नैसर्गिक परिसंस्थांमध्ये जंगलं जी आहे ही मानवी संस्कृती निर्मितीमध्ये यांचा खूप मोठा असा रोल राहिलेला आहे. हे आपण या स्पष्टीकरणाअंती आपण मांडणार आहोत. जसं की आता याला उदाहरण म्हणून आपण बघणार आहोत की जसं की निवाऱ्यासाठी अन्न, ठीक आहे, निवाऱ्यासाठी अन्न, पाणी, लाकूड आणि साहित्य यासारखी अनेक संसाधने जंगलांनी पुरवली है ना. म्हणजे निवारा बांधण्यासाठी तुम्हाला लाकडं पुरवली, अन्नासाठी तुम्हाला अन्नधान्य पुरवलं,
पाण्याचे विविध सोर्सेस जे आहेत ते पुरवले, लाकूड पुरवलं, साहित्य पुरवलं. अशा प्रकारे आपण बघू शकतो की जंगलांनी या सगळ्यांच्या माध्यमातून मानवी संस्कृतीचा आपण काय पाया भरला आणि त्यातनं मानवी संस्कृती जी आहे ही विकसित होत गेली. त्याचप्रमाणे जंगल जे आहे हे निसर्ग आणि मानव यांच्यातील संतुलनाचे प्रतीक देखील होते. म्हणजे जंगलांनी निसर्ग आणि मानव याच्यामध्ये एक थिन लाईन किंवा आपण म्हणू शकतो की निसर्गाने मानव आणि निसर्ग यामध्ये एक परस्पर संबंध जो आहे हा एक मेंटेन ठेवला. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे मानवी क्रिया ज्या आहे म्हणजे मानवाचे जे कुठल्या ॲक्शन्स होत्या किंवा मानवाने ज्या काही गोष्टी संस्कृती निर्माण करत असताना, सभ्यता निर्माण करत असताना ज्या कुठल्या गोष्टी केल्या असतील, या सगळ्या गोष्टी तुलनेने म्हणजे आजच्या तुलनेने एक संतुलित होत्या, सुसंवादी होत्या. त्याच्यामुळे निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये जंगल हा दुवा राहिला आणि या जंगलांनी निसर्ग आणि मानवातलं संतुलन जे आहे हे साधून ठेवलं. म्हणून आपण मानवी उत्क्रांतीमध्ये आपण आजच्या दिवसापर्यंत आपण प्रगती करत राहिलो. परंतु जसजशी सभ्यता विस्तारत गेली आणि विकसित होत गेली तसं तसं माणसाने हावराटपणा पोटी नैसर्गिक संसाधनांचा सतत शोषण केलं. त्यामुळे काय झालं, पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला. जसं उदाहरणार्थ हवेचे प्रदूषण असेल, पाण्याचे प्रदूषण असेल, मातीचे प्रदूषण असेल, असे विविध प्रकारचे प्रदूषण जे आहेत हे मानव निर्मित. जसं उदाहरणार्थ याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे मानव निर्मित प्लॅस्टिक. आपण बघू शकता की सभ्यता विस्तारत असताना प्लॅस्टिकचा भरमसाठ मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला आणि प्लॅस्टिकच्या वापराने प्लॅस्टिकच्या रिसायकलिंग प्रोसेस नसल्यामुळे काय होत गेलं तर निसर्गाचा ऱ्हास होत गेला. त्यातनं काय झालं, जसं उदाहरणार्थ अलीकडेच आपण उदाहरण बघितलं असेल की प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे अनेक तलावांमध्ये, अनेक नद्यांमध्ये मासे जे आहेत किंवा जलचर जे आहेत हे मरून पडलेले आपल्याला दिसतात. याच्या मागचं मुख्य कारण ते म्हणजे काय, मानवाने निर्माण केलेलं प्लॅस्टिक आणि त्यातनं झालेला पर्यावरणाचा ऱ्हास. त्यामुळे अन्नसाखळी जी आहे मित्रांनो, ही अन्नसाखळी डिस्टर्ब होऊन पूर्णपणे एक जी आपली पर्यावरणाचा जो मोठा भाग असतो हा नष्ट होत असतो. म्हणून अशा पद्धतीने माणसाने सभ्यता विस्तारत नेली, विकसित केली, परंतु निसर्गातल्या संसाधनांचा काय झाला, असंतुलन निर्माण झालं. जंगली संसाधनांचं असंतुलन निर्माण झालं आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊन मानवाची वाटचाल ही वाळवंटाकडे सुरू असल्याचं हे एक उदाहरण आहे. त्याचप्रमाणे माणूस काय करतो, सभ्यता वाढत असताना भरमसाठ जंगलतोड करतो, त्यातनं मातीची धूप होते आणि जमिनीचा जो आहे हा अतिवापर. यामुळे काय होतं की सुपीक जो प्रदेश आहे या सुपीक प्रदेशाचं वाळवंटात रूपांतर होतं किंवा ओसाड भूभागामध्ये रूपांतर होतं. त्यामुळे काय होतं की ते जीवन जगण्यासाठी असमर्थ ठरतात. म्हणजे जंगलं जे आहेत हे कुठल्याही प्राणी मात्राला सपोर्ट करण्यासाठी असमर्थ ठरतात आणि त्यातून काय होतं तर वाळवंटीकरणाची प्रक्रिया जी आहे ही अधिक गतीने वाढत जाते. ऐतिहासिकदृष्ट्या जर का आपण बघितलं मित्रांनो, उदाहरणादाखल तर मेसोपोटेमिया किंवा सुमेरियन इत्यादी अनेक संस्कृती ज्या आहेत, म्हणजे ती इजिप्तमधली असेल, आफ्रिकेतली किंवा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माया संस्कृती असेल दक्षिण अमेरिकेतली, अशा विविध संस्कृतींना अशा प्रकारे ऱ्हास अनुभवलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मित्रांनो, आपल्याला जर का भविष्याचा वेध घ्यायचा असेल तर भूतकाळाच्या पाऊलवाटा आपण जोखाडल्या पाहिजे, ओळखल्या पाहिजे, जेणेकरून आपण भविष्याचा अचूक वेध घेऊ शकतो. आणि भविष्याचा अचूक वेध घेत असताना सभ्यतेच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं झालं तर मेसोपोटेमिया किंवा सुमेरियन आणि इतर कुठल्याही सगळ्या सभ्यता ज्या आहे यांचं नष्ट होण्याचं मुख्य कारण जे होतं, या सगळ्या संस्कृतीचं मुख्य कारण जे होतं ते म्हणजे जंगलांचा होणारा असंतुलित आणि अतिवापर. ठीक आहे. त्यामुळे जिथे एकेकाळी भरभराटीस आलेले जे कृषी क्षेत्र होते ते कृषी क्षेत्र जमीन आणि संसाधनांच्या अतिवापरामुळे रखरखीत प्रदेशात त्यांचं बदल झालेला आहे. याचं मी तुम्हाला उदाहरण सांगितल्याप्रमाणे हरित क्रांती जी पंजाब आणि हरियाणा आणि वेस्टर्न यूपी म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेश या भागामध्ये जी हरित क्रांती झाली 1966ला, त्या हरित क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला रासायनिक खतांचा आपण वापर केला, त्याचप्रमाणे आपण पाण्याचा वापर केला, परंतु त्यांचा अमर्याद वापर केला गेल्यामुळे मातीची धूप झाली. त्यातनं शेतीचं वाळवंटीकरण जे आहे हे सुरू झालेलं आहे मित्रांनो. आपण जर का वाचत असाल पेपरमध्ये तर त्या भागामध्ये, पंजाबच्या भागामध्ये आणि इतर ज्या भागामध्ये रासायनिक खतांचा अतिवापर आहे त्या ठिकाणी मित्रांनो अन्न सुरक्षेला मोठ्या प्रमाणावर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला हे
वाळवंटाकडे घेऊन जाणारा आपला हा प्रवास अजूनही अहोरात्र सुरू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एका मुद्द्याला, जो आपण एन्व्हायरमेंटचे आपण जे डायमेन्शन म्हणतो किंवा आपण एक पर्यावरणीय जी डायमेन्शन जी थीम आहे, या थीमवर आधारित आपण अशा प्रकारे विश्लेषण यामध्ये अपेक्षित होतं. यामध्ये आपण विश्लेषण केलं. त्याचप्रमाणे जंगल, सभ्यता, संस्कृती आणि वाळवंट यांची सांगड घालून आपण त्याचे एक विवेचन या प्रकारे केलं आणि आपण निबंधामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपण लिहिणार आहोत, जेणेकरून आपल्या निबंधामध्ये एक फ्लो मेंटेन राहील, एक एकरूपता मेंटेन राहील आणि आपलं निबंध जो आहे हा अधिक मॅच्युअर पद्धतीने वाचनीय निबंध असा होईल की ज्यातनं थॉटफुल म्हणजे विचार करून लिहिला गेलेला निबंध आपण मांडू शकतो. अशा प्रकारे आपण 1000 ते 1200 शब्द आपण मित्रांनो जर का लिहिले तर निश्चितपणे आपल्याला एक चांगले उत्तम मार्क येण्यास काहीच हरकत नाही आहे. आणि त्याचप्रमाणे आपण जे उदाहरणं दिले जागतिक लेवलचे ते भारतीय लेवलचे, यातनं आपला जो विचार करण्याची जे ब्रॉड थीम आहे ही आपल्याला आपण एक्झामिनरला दाखवू शकतो की आपण फक्त महाराष्ट्रापुरता, जिल्ह्यापुरता विचार न करता राष्ट्राबद्दल आणि जगाबद्दल विचार करून आपण त्याचे उदाहरण आपण मांडू शकतो, आपण त्याने सांगड घालू शकतो, हे आपल्याला यातनं दाखवता येईल मित्रांनो. आणि अशा प्रकारे जर का आपण निबंध लिहिलात तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगला असा एक स्कोअर मिळू शकतो यातनं. आणि आपल्या मॉड्यूलमध्ये मी आपल्याला हेच शिकवणार आहे की अशा पद्धतीने आपल्याला उपलब्ध असलेली जी माहिती आहे, कारण मेसोपोटेमियाबद्दल, सुमेरियन याच्याबद्दल किंवा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जे हरित क्रांती आहे याबद्दल आपण वाचतो, आपण लिहितो. हा इकॉनॉमीचा भाग आहे, भूगोलाचा भाग असेल, इतिहासाचा भाग असेल. आपण या सगळ्यांचा वापर करून एक छान निबंध कसा लिहायचा, जेणेकरून आपल्याला एफर्ट्स आपले कमी होतील आणि आपल्याला उपलब्ध असलेल्या कंटेंटवर आपण खूप छान पद्धतीने आपण एक निबंध लिहू शकतो, याबद्दलचे कौशल्य आपण यात विकसित करणार आहोत मित्रांनो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर का दुसरी डायमेन्शन जर का दाखवायची झाली की दुसरी डायमेन्शन आपण कशा पद्धतीने आपण ओपन केली असती किंवा लिहिली असती, तर त्यातलं मी तुम्हाला एक थोडक्यात याच्याबद्दलचं एक डेमो देतो की या टॉपिकला अनुसरून जो आपला टॉपिक होता की जे कीवर्ड होते की जंगल, सभ्यता आणि वाळवंट, यावर सामाजिक दृष्टीने जर का आपण बघितलं म्हणजे सोशल अँगलने जर का आपण बघितलं तर आपण कसं लिहू शकलो असतो, तर मी तुम्हाला यात एक उदाहरणासहित स्पष्टीकरण करणार आहे. आपण वर बघितल्याप्रमाणे आपण बघितलं असेल की आपण वर एक पर्यावरणीय किंवा निसर्गाची जी डायमेन्शन आहे, आपण नैसर्गिक डायमेन्शन ओपन करून आपण त्याच्याबद्दल विवेचन केलं आणि थोडक्यात आपण उदाहरणं घेतली. यामध्ये आपण उलट्या पद्धतीने एक लिहिणार आहोत की आपण अगोदर एक उदाहरण आपण डिटेलमध्ये आपण बघणार आहोत आणि त्याच्याबद्दलचा आपण सार किंवा कन्क्लुजन जो आहे आपण ते मांडणार आहोत. म्हणजे मित्रांनो, आपण अशा पद्धतीने जर का निबंध लिहिला तर निबंध मोनोटोनस न होता, म्हणजे प्रत्येक वेळेला आर्ग्युमेंट आणि उदाहरण ते कंटाळवाणं होतं किंवा मेकॅनिकल होतं, तसं न होता आपण वेगवेगळे प्रयोग यामध्ये करणार आहोत. आणि हे तुम्हाला मी मॉड्यूलमध्ये वारंवार शिकवणार आहे की कशा पद्धतीने हे लिहिलं गेलं पाहिजे, जेणेकरून आपला निबंध जो आहे हा अधिकाधिक अट्रॅक्टिव्ह होईल व वाचनीय होईल. तर मित्रांनो, सामाजिक दृष्टिकोन, सोशल डायमेन्शन जर का आपण ओपन केली जात तर यामध्ये आपण उदाहरण दाखल लिहू शकतो की ईस्टर नावाचं एक बेट होतं. ठीक आहे, ईस्टर नावाचं एक बेट होतं, ते एकेकाळी हिरव्यागार जंगलांनी व्यापलेलं होतं. ठीक आहे, पॉलिनेशिया जो भाग आहे, आपण जर का एक आपला जॉग्राफीचा किंवा भूगोलाचा जर का मॅप आपण बघितलात मित्रांनो, तर पॉलिनेशिया, मायक्रोनेशिया अशा प्रकारचा जो भूभाग आहे पॅसिफिक समुद्रामध्ये, आपण जर का बघितलं तर ऑस्ट्रेलियाच्या आणि फिलिपाईन्सच्या पलीकडे आणि अमेरिकेच्या अलीकडे असा मध्यभागी जो आहे हा पॉलिनेशिया नावाचा भूभाग आहे, बेटं आहे, बेटांचा संचय आहे. या बेटांच्या संचयामधलं ईस्टर नावाचं एक बेट होतं जे एकेकाळी हिरव्या गार जंगलांनी व्यापलेलं होतं. आणि हे जंगल जे होतं हे तिथल्या समाजाला आधार देत होतं. तिथल्या समाजाला आधार देत होतं म्हणजे काय, तर जगण्यासाठी त्यांची जी कुटुंब व्यवस्था असेल, धार्मिक व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टींना हा एक जंगल जे आहे हे अत्यंत मुख्य ठिकाणी होतं. जसं आपण बघितलं असेल की आदिवासी किंवा जी आयसोलेटेड कम्युनिटी असते, जी एकाकी कम्युनिटी असते, या कम्युनिटीमध्ये जल, जंगल आणि जमीन या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जल, जंगल आणि जमीन, कारण हे जे आहेत हे त्यांच्या गरजा ज्या आहेत, सामाजिक, आर्थिक, सगळ्या प्रकारच्या गरजा ते भागवत असतात, म्हणून ते जीवनाचा त्यांचा तो एक अंग असतो. म्हणून मित्रांनो, आपण हे उदाहरण पुढे बघत असताना आपण बघू शकतो की मूळ लोकांनी काय केलं की या हिरव्यागार जंगलांनी व्यापलेल्या ठिकाणी एक जटिल सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था विकसित केली. जटिल सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था मित्रांनो, जटिलता जी आहे हे सभ्यतेचं लक्षण आहे. ठीक आहे,
जटिलता हे सभ्यतेचे लक्षण घेऊन आपण या उदाहरणामध्ये आपण लिहित आहोत की जटिल सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था जी आहे ही जंगलांवर आणि निसर्गावर आधारित त्यांनी निर्माण केली. जंगलांनी त्यांना आवश्यक संसाधने पुरवली, जसे की घरे बांधण्यासाठी लाकूड, मासेमारीसाठी लहान बोटी आणि मोठ्या दगडी मूर्ती उभारण्यासाठी साहित्य. ठीक आहे. परंतु कालांतराने काय झालं तर सभ्यतेच्या या विकासामध्ये बेटांच्या नैसर्गिक संसाधनांचे काय झालं, विशेषतः झाडांचे अतिशोषण झाले. जे सभ्यतेच्या कुठल्याही सभ्यतेच्या प्रवासामध्ये अशा प्रकारे अतिशोषण आणि ऱ्हास जो आहे हा पर्यावरणाचा होत असतो. आणि जसजशी लोकसंख्या वाढत गेली मित्रांनो, सभ्यतेची वाढ होत असताना जशी लोकसंख्या वाढत गेली तसतशी वनस्पतींची मागणी जी आहे ही अधिकाधिक होत गेली. जी आपण बघू शकतो की प्रत्येक ठिकाणी हा असाच एक पॅटर्न एक असतो की सुरुवातीला नैसर्गिक साधनांचा वापर केला जातो, त्याच्यानंतर जशी जशी पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या वाढत जाते किंवा सभ्यतेचा विकास होत जातो तशी तशी माणसाची हाव वाढत जाऊन तो वनसंपत्तीची अधिकाधिक मागणी करतो आणि त्यातनं काय होतं तर त्यातनं अतिशोषण होऊन शेवटी पर्यावरणाचा ऱ्हास होऊन वाळवंटीकरणाची प्रक्रिया ही अधिक गतीने जात असते. या सगळ्यांचा जो ईस्टर बेटावरचा जो प्रकार होता, या प्रकारातनं जी समृद्ध अशी जी त्यांची संस्कृती होती ही अखेरीस तीव्र जंगलतोडीमुळे ती नष्ट पावण्याच्या मार्गावर आली. कारण काय झालं तर झाडे कमी होत गेली. झाडे कमी झाल्यामुळे काय झालं तर मातीची धूप झाली. मातीची धूप झाल्यामुळे काय झाली, जैवविविधता जी असते, जी विविध जैवविविधता जी आहे ही आपल्या संबंध आयुष्याला किंवा संबंध विकासाला जी आहे ही सपोर्ट करत असते, अशी जैवविविधता नष्ट झाली आणि मासेमारीसाठी बोटी बांधता न आल्याने अन्न पुरवठ्यावर सुद्धा ताण आला है ना. म्हणजे ईस्टर बेटावरचं जे एकेकाळी समृद्ध असं जंगल होतं, जी समृद्ध अशी किंवा जटिल अशी जी संस्कृती होती ही तीव्र जंगलतोडीमुळे तिथले तिचा एक स्पिल ओव्हर इफेक्ट जो आपण म्हणतो इकॉनॉमीमध्ये किंवा जो परिणाम जो आहे हा परिणाम मातीवर झाला. मातीचा परिणाम झाल्यामुळे जैवविविधता जी आहे तर ही जैवविविधता नष्ट झाली. त्याचप्रमाणे मासेमारीसाठी सुद्धा त्याचा वापर न करता आल्याने अन्न सुरक्षा धोक्यात आली. संसाधने दुर्मिळ झाल्यामुळे काय झालं तर सामाजिक बांधणी तुटली. आपण साहजिक बघू शकतो मित्रांनो की कुठेही जर का आपण समाजामध्ये वावरत असू तर मायनॉरिटी विरुद्ध मेजॉरिटी यांचं कायम क्लॅश किंवा कायम भांडणं किंवा दंगली होण्याचं मुख्य कारण काय असतं, याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे काय तर अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल. या ठिकाणी काय कशा प्रकारे झालं तर संसाधनांची जी दुर्मिळता आहे, म्हणजे एका वर्गाकडे मोठ्या प्रमाणात संसाधने असतात आणि मोठ्या प्रमाणावर वर्गाकडे संसाधनांची फार दुर्मिळता असते. असं ज्या वेळेला होतं मित्रांनो त्यावेळेला परस्परांबद्दल काय होतो, अविश्वास होतो. आपण कुटुंबात जर का बघितलं मित्रांनो तर कुटुंबातही ज्या कुटुंबातल्या सदस्यांकडे किंवा ज्या कुटुंबातल्या एका भावाकडे जर का अधिक संपत्ती किंवा अधिक संसाधनांचं जर का साठा जर का अधिक असेल आणि दुसऱ्याकडे जर का तो नसेल मित्रांनो तर ते काळानुरूप ते कुटुंब किंवा ती जी व्यवस्था असते ही बांधणी तुटत असते. हा निसर्गाचा नियमच आहे. त्यामुळे मित्रांनो संसाधनांची दुर्मिळता झाल्यामुळे काय झालं, ईस्टर बेटावर सुद्धा सामाजिक बांधणी जी आहे, सामाजिक बांधणीचे जे सोर्स असतात ते काय असतात तर धर्म असतो, आपले परस्परांचे सामाजिक ग्रुप असतात, हे सगळ्यांची बांधणी जी आहे, परस्पर विश्वास असतो, ही तुटत गेली. त्यामुळे बेटावरची जी परिसंस्था आहे यापुढे तिची लोकसंख्या टिकवून ठेवू शकली नाही. कारण काय तर झाडांची झालेली अमर्याद तोड. त्यामुळे काय झालं की समाजामध्ये अशांतता आणि संघर्ष निर्माण झाला. कारण संसाधनांच्या दुर्मिळतेमुळे संघर्ष हा अटळ असतो. म्हणून मित्रांनो शेवटी काय झालं, समाज जो आहे हा संकुचित होत गेला आणि समाज संकुचित झाल्यामुळे काय झालं तर वाळवंटीकरण जे आहे हे वाळवंटीकरणाकडे मानवतेचं वाटचाल सुरू झाली. म्हणून मित्रांनो जमीन, निसर्ग, समाज आणि मानवतेचे वाळवंटीकरणाची जी प्रक्रिया आहे ही आपण यातनं या ईस्टर बेट जे आहे हे पॉलिनेशियाचं जे ईस्टर बेट होतं आपण या उदाहरणातनं सामाजिक दृष्टिकोन आपण बघणार आहोत किंवा सोशल डायमेन्शन जी आहे ही आपण यातनं लिखाण करणार आहोत. आपण बघितलं असेल मित्रांनो आपण वर लिहित असताना आपण स्पष्टीकरण अगोदर दिलं, त्यातलं निसर्गाच्या आणि परिसंस्थेचं आपण सांगड घातली, जंगलाच्या संसाधनांची आणि मानवी संस्कृतीची सांगड घातली आणि शेवटी आपण दोन उदाहरणं मेसोपोटेमिया आणि सुमेरियाचं उदाहरण देऊन आपण याचा या डायमेन्शनला आपण बंद केलं. अशा प्रकारे मित्रांनो आपण एक डायमेन्शन लिहिली आणि दुसरी डायमेन्शन जी आहे आपण मी सांगितल्याप्रमाणे सामाजिक दृष्टिकोन
किंवा सोशल डायमेन्शन मी या ठिकाणी दाखवली. त्यात आपण एक उदाहरण घेतलं ईस्टर बेटाचं, जे पॉलिनेशियामधलं आहे. याच्या संबंध उदाहरणाचं आपण एक विश्लेषण करून आपण त्यातनं कन्क्लुजन काढलं की जमीन, निसर्ग, समाज आणि मानवतेचे वाळवंटीकरण, म्हणजे वाळवंटीकरण म्हणजे फक्त मातीचे वाळवंटीकरण नसते, तर वाळवंटीकरण जे आहे हे जमिनीचं असतं, त्याचप्रमाणे निसर्गाचं असतं, समाजाचं असतं आणि मानवतेचं असतं. असं समाजाचं आणि मानवाचं वाळवंटीकरण जे आहे हा एक अभिशाप असतो मित्रांनो. म्हणून वाळवंटीकरण हा जो शब्द आहे किंवा ही जी व्याख्या आहे याला आपण भूगोलापुरते मर्यादित न ठेवता आपण याला सामाजिक दृष्ट्या सुद्धा आपण वाळवंटीकरणाची किंवा आपण जे ड्रायनेस म्हणतो किंवा डेझर्टनेस म्हणतो इंग्रजीमध्ये, हे आपण या पद्धतीने आपण दाखवलेलं आहे. ईस्टर बेटाच्या उदाहरणातनं अत्यंत सविस्तरपणे दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे स्किल्स जर का आपल्याकडे असली निबंध लिहित असताना, तर आपला निबंध अधिकाधिक समृद्ध होतो आणि अधिकाधिक गुण येण्यास काहीही हरकत राहत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा टॉपिक या ठिकाणी संपवलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त 2 डायमेन्शन यात दाखवल्या की त्या 2 डायमेन्शन अशा होत्या की एक डायमेन्शन डिटेल आपण विश्लेषण केलं आणि मग उदाहरण लिहिलं, आणि दुसऱ्या डायमेन्शनमध्ये आपण एक उदाहरण घेतलं, त्याला सविस्तरपणे डिटेलमध्ये आपण बघितलं आणि त्यातनं आपण एक कन्क्लुजन काढलं की जे वाळवंटीकरणाची व्याख्याला त्यांनी काय केलं तर एक 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 ब्रॉडनेस आणला किंवा एक त्याचा जी व्याप्ती आहे ही वाढवली. तर अशा प्रकारे जर का आपण प्रत्येक पॅराग्राफ किंवा असे प्रकारे जर का 1000-1200 शब्द जर का आपण लिहू शकलो मित्रांनो, तर निश्चितपणे आपल्याला गुणदान देण्यामध्ये परीक्षकाला कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही. आणि हे जर का आपल्याला शिकायचं असेल मित्रांनो, कारण हे आपण स्वतःवर जर का शिकायचं म्हटलं तर याला खूप वेळ लागतो आणि आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आणि आपल्याला अत्यंत कमी वेळामध्ये मेन्सचा अभ्यास करून चांगले मार्क्स काढायचे आहेत, कारण इतर विषयांना आपल्याला खूप सारे वेळेचे आपल्याला एक काय म्हणतो आपण वेळेची फार आवश्यकता असते. त्यामुळे आपण जर का या ठिकाणी वेळ वाचवू शकलात तर तुम्ही अत्यंत इतर कॅन्डिडेटच्या मानाने आपण तुलनेने आपण एक उजवे ठरू शकतो. म्हणून स्मार्टली जर का आपण अभ्यास केला मित्रांनो, तर स्मार्टली अभ्यास करत असताना आपलं मॉड्यूल जे आहे निबंधाचं मॉड्यूल हे आपल्याला फार अत्यंत मोजक्या, नेमक्या आणि व्यवस्थितपणे निबंध लिहिण्यासाठी जे कौशल्य आवश्यक आहेत हे आपल्याला प्रदान करू शकेल. म्हणून मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. अशा प्रकारे निबंधाचे वेगवेगळे कनोरे, त्याचं निबंधाची जी डेप्थ आहे किंवा जी खोली आहे, व्याप्ती आहे, हे आपण यात शिकणार आहोत. आणि अशा प्रकारे निबंध लिहिल्यानंतर आपल्याला निश्चितपणे एक चांगले गुण प्राप्त होण्यास काहीच अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जर का या विषयाचा जर का आपण एक विचार केला तर अजून संभाव्य उदाहरणं जी आपल्याला माहितीमधली आहेत किंवा करंट अफेअरमधले आहेत, हे कशा प्रकारे आपण वापरू शकतो याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि आपण या जो आजचं जे पहिलं लेक्चर किंवा पहिला टॉपिक जो होता इंट्रोडक्शनच्या नंतरचा, आपण याचा समाप्ती करूया, समारोप करूया. तर मित्रांनो, आपण सगळेजण वाचत असलेलेच उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे, जे कदाचित आपल्या लक्षात आले असतील किंवा नसतील. आले असतील तर उत्तम, आणि आले असतील तर ती कशी लिहावीत याचा मी डेमो आपल्याला दिलेलाच आहे. आणि आलेले नसतील तर आपण ती उदाहरणं कशी वापरू शकतो, ही जर का उदाहरणं आपण जर का वापरली तर आपल्याला कॉन्फिडन्स येईल, एक आत्मविश्वास येईल की या पेपरसाठी आपल्याला वेगळा असा अभ्यास करण्याची गरज नाही, जो आहे तो अभ्यास कसा आपण वापर करू शकतो हे आपण यातनं बघणार आहोत. जसं की मी पहिलं उदाहरण तुम्हाला सांगितलं की सिंधू संस्कृती आपल्याकडे होती, हडप्पा संस्कृती जी आहे आपण म्हणतो, ही सिंधू संस्कृतीचं नंतर रूपांतर थारच्या वाळवंटात कसं झालं हे एक उदाहरण संभाव्य यात आहे. दुसरं उदाहरण आहे मित्रांनो हरित क्रांतीचं, जे तुम्हाला मग सांगितलं की 1966च्या दरम्यान हरित क्रांती आपल्याकडे MS स्वामीनाथन सरांनी लॉन्च केली आणि त्या माध्यमातून मातीचे दूषितीकरण, म्हणजे त्या काळामध्ये अन्न सुरक्षेचा एक मोठा आपल्याला एक प्रश्न भेडसावत होता वसाहतवादानंतर, ब्रिटिशांच्या जाण्यानंतर. आणि याला एक तोड म्हणून आपण हरित क्रांती नावाचं एक चांगलं असं एक नोबेल असं एक अस्त्र आपण निर्माण केलं. परंतु काळाच्या ओघामध्ये, संस्कृतीच्या विकासामध्ये त्यातनं माणसाच्या हावरटपणामुळे मातीचं दूषितीकरण कसं झालं आणि त्यातनं ऱ्हास कसा झाला पर्यावरणाचा, हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आपल्या इकॉनॉमीच्या किंवा कृषी आणि भूगोलाच्या अभ्यासक्रमामध्ये. आणि आपण सगळ्यांनी एक करंट अफेअरमध्ये वाचलं असेल तर एक कॅन्सर ट्रेन एक धावत असते, कॅन्सर ट्रेन. आपण ह्या कॅन्सर ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते हे जर का आपण मला कमेंट सेक्शनमध्ये जर का कळवलं तर याचा अर्थ असा आहे की हा एक पोटेन्शियल क्वेश्चन देखील आहे MCQ मध्ये, प्रिलिम्समध्ये विचारण्यात येईल, कॅन्सर ट्रेन कुठून कुठपर्यंत धावते.
तर मित्रांनो, हे आपण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आपण कळवावं की कॅन्सर ट्रेन कुठून कुठपर्यंत धावत असते. तर ही कॅन्सर ट्रेन जी आहे मित्रांनो, ही एक हरित क्रांतीचीच देण आहे. आणि कॅन्सर ट्रेनबद्दल जर का आपण सविस्तर आपण जर का यावर थोडा अभ्यास केलात तर मित्रांनो, एक MCQ पण तुमचा तयार होईल. आणि निबंधामध्ये याचा आपण वापर कसा करू शकतो, आपण हे लिहू शकतो की हरित क्रांतीच्या माध्यमातून सभ्यतेचा विकास झाला, संस्कृतीचा विकास झाला, परंतु मानवतेचं वाळवंटीकरण कसं झालं हे आपण या कॅन्सर ट्रेनच्या उदाहरणातून या ठिकाणी करंट अफेअर्सचे लिंक करून आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी बघितलं असेल की चेर्नोबिल नावाचं जी जागा आहे हे देखील करंट अफेअर्समध्ये किंवा कंटेम्पररी अफेअर्समध्ये बऱ्याच काळासाठी गाजलेलं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे यावर एक वेब सिरीज सुद्धा आलेली होती, चेर्नोबिल. ठीक आहे, तर चेर्नोबिलच्या ठिकाणी माणसाने ऊर्जेच्या सुरक्षेसाठी रशियामध्ये चेर्नोबिल USSRने जे आहे हे चेर्नोबिल नावाच्या ठिकाणी आण्विक ऊर्जेचं जे आहे जे आण्विक ऊर्जेचं जे काय म्हणतो आपण त्याला, आण्विक ऊर्जेचं एक स्रोत त्या ठिकाणी निर्माण केला होता. आणि त्या ठिकाणी झालेल्या ॲक्सिडेंटमुळे, ठीक आहे, आण्विक आपत्ती किंवा ॲटॉमिक डिझास्टर त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि आपण जर का याचं एक संशोधनपर जर का पेपर जर का त्यात जर का कोट केला किंवा लिहिला तर यासाठी आपण लिहू शकतो की या चेर्नोबिलची जी जागा आहे आणि आजूबाजूची जागा, लगतची जी जागा आहे, त्याच्या पुनरुज्जीवनासाठी म्हणजे माणसाच्या पुनर्वापरासाठी याला जवळपास लागणार आहेत 20,000 वर्ष. मित्रांनो बघा किती गंभीर हा विषय आहे की चेर्नोबिल सारख्या एका ॲटॉमिक डिझास्टरमुळे माणसाला पुनर्जीवनासाठी 20,000 वर्ष लागणार आहेत. तर अशा प्रकारे जर का माणसाच्या संस्कृतीमध्ये विकास होत असताना अन्न सुरक्षेच्या नावाखाली जर का आण्विक ऊर्जेचा जर का अमर्याद किंवा निरंकुश जर का वापर करण्यात आला आणि अशा प्रकारे जर का आपत्ती जर का पुढे भविष्यात आल्यात तर मित्रांनो, मानवी जीवन जे आहे हे निश्चितपणे असह्य होणार आहे. याचं हे सगळ्यात मोठं उदाहरण जे मी आपण आपल्या टॉपिकशी लिंक करू शकतो की जंगल, त्याचप्रमाणे वाळवंटीकरण आणि मानवी संस्कृती यांची सांगड आपण या उदाहरणातून घालू शकतो. आपण निश्चितपणे यावरची जी वेब सिरीज आहे ती एकदा बघावी, खूप छान वेब सिरीज आहे. आणि आपण या अशा प्रकारे वेब सिरीज आपण आपल्या निबंधात जर कोट केल्या तर आपला निबंध अधिकाधिक वेगळा करण्यास आपल्याला मदत होते. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की लॅटिन अमेरिकेची जी सभ्यता होती, लॅटिन अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिका किंवा दक्षिण अमेरिका, यामध्ये ॲमेझॉनचं जे रेन फॉरेस्ट आहे मित्रांनो, आपण बघितलं असेल की ॲमेझॉन नावाचं जे खोरं आहे, ॲमेझॉनचं जे रेन फॉरेस्ट आहे, ॲमेझॉनचे जे हरितवन आहेत, हे पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून सगळ्या जगाला माहीत आहे की पृथ्वीचं जे प्रदूषण निर्माण होतं या प्रदूषणाला स्वच्छ करणारं पृथ्वीचं फुफ्फुस म्हणून या ॲमेझॉनच्या जंगलांकडे बघितलं जातं. परंतु काय झालं तर अमेरिकेच्या सभ्यतेचे विकास होत असताना या ॲमेझॉनच्या जंगलांचं मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आणि त्यातनं वाळवंटीकरण निर्माण झालेलं आहे. आणि पृथ्वीचं जे फुफ्फुस आहे, म्हणजे पृथ्वीचं फुफ्फुस जे हवा शुद्ध करतं, हे काही कालांतराने निकामी झाल्यामुळे, आपण जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं की फुफ्फुस निकामी झाल्यामुळे माणसाचा श्वास गुदमरून माणूस हा मृत्यू पावत असतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर का अशाच प्रकारे जर का आपली सभ्यता विकसित होत गेली, जंगले नष्ट होत गेली, तर मानवाचं वाळवंटीकरण निश्चित आहे. म्हणून मित्रांनो, अशा प्रकारचं उदाहरण आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचे लिहू शकतो. त्याचप्रमाणे आफ्रिकेची जी आपण जर का ह्यात झाले 4 उदाहरणं जी आहेत, आपण ही निगेटिव्ह उदाहरणं झाली, पण मग पॉझिटिव्ह उदाहरणं काही आहेत की नाही, काही सोल्युशन्स, काही स्टेप्स काही आहेत की नाही, तर यस मित्रांनो, त्यातलं एक उदाहरण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ते म्हणजे आफ्रिकेतली जी ग्रेट ग्रीन वॉल नावाची जी कॉन्सेप्ट आहे सहारा डेझर्टमध्ये, की ग्रेट ग्रीन वॉल म्हणजे महान हिरवी भिंत बांधण्याचं जे काम आफ्रिकेत चालू आहे, ते काम जे आहे हे वाळवंटीकरणापासून वनीकरणापर्यंत आपण कसे जाऊ शकतो आणि आपण जे वाळवंटीकरण आहे हे कसं रोखू शकतो यावर आधारित हा इनिशिएटिव्ह आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये सुद्धा जे आपल्या अरवली पर्वत आहे, दिल्लीपासून ते पार गुजरातपर्यंत, या ठिकाणी सुद्धा आपण एक अशी महान हिरवी भिंत बांधतो आहोत, ज्यामध्ये विविध प्रकारचे जे वृक्ष आहेत, वृक्ष लागवड करून आपण वाळवंटीकरणाची प्रक्रिया कुठेतरी थांबवण्याचा एक प्रयत्न करत आहोत. आणि अशा प्रकारे जर का इनिशिएटिव्ह किंवा अशा प्रकारे जर का सोल्युशन्स जर का ठिकठिकाणी जर का राबवलेले मित्रांनो, तर आपण पॉझिटिव्ह उदाहरणामध्ये हे उदाहरण लिहू शकतो की हे सोल्युशन याला आहे आणि आपण जे सभ्यतेचं वाळवंटीकरण आहे हे रोखू शकतो.
त्याचप्रमाणे मित्रांनो आपण या निबंधामध्ये काय मूल्यवर्धन करू शकतो, तर मित्रांनो आपण लिहू शकतो की मिनिमलिस्टिक ॲटिट्यूड जो आहे त्यावर आधारित हा विषय आहे. मिनिमलिझम हा आजकालचा एक हॉट टॉपिक आहे. मिनिमलिझमवर आपण एक डॉक्युमेंटरी बघू शकता. मिनिमलिझमवर खूप सारे एक्झाम्पल्स किंवा खूप साऱ्या मूवीज सध्या गाजत आहेत. मिनिमलिझमवर खूप सारे बुक्स आहेत. मिनिमलिझमवरचा लिंकिंग जे आहे स्पिरिच्युअलिझमशी आहे. म्हणून मित्रांनो मिनिमलिस्टिक ॲटिट्यूड आणि सभ्यता, त्याचप्रमाणे वाळवंटीकरणाची प्रक्रिया यांची आपण सांगड यातनं जर घातली तर आपल्या निबंधामध्ये इतर मुलांपेक्षा आपल्यामध्ये मूल्यवर्धन होईल निश्चितपणे, आणि आपल्याला अधिकाधिक गुण येण्यास आपल्याला एक चांगला स्कोप निर्माण होईल. त्याचप्रमाणे गरज आणि लोभ प्रवृत्ती म्हणजे नीड आणि ग्रीड हा जो आहे हा एथिक्सचा भाग आहे मित्रांनो. जर का आपल्या निबंधामध्ये आपण एथिक्स जर का नाही आणलं तर निबंध हा इनकम्प्लीट मानला जातो. म्हणून मित्रांनो एथिक्सचा भाग आपण आणू शकतो या माध्यमातून की गरज आणि लोभ प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती, गरज आणि लोभ यातलं जे असंतुलन जे आहे, म्हणजे गरज न ओळखता लोभाच्या मागे धावून माणसाने जो ऱ्हास केलेला आहे हे मुख्य कारण आहे वाळवंटीकरणाचं. अशा प्रकारे आपण जर का एथिक्सचा वापर करून जर का गरज लोभ प्रवृत्ती जी एथिक्समध्ये फार फेमस आहे, गांधीजींचं सुद्धा यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, हे जर का आपण या ठिकाणी जर का मांडलं मित्रांनो तर निश्चितपणे आपल्याला एक एथिक्सचा अँगल येऊन चांगले मार्क्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. त्याचप्रमाणे मित्रांनो तिसरा ॲस्पेक्ट आहे शहरीकरण, जो अर्बनायझेशनचा जो आजकालचा भारताचा जो टॉपिक आहे की भारताचा जो प्रवास आहे सभ्यतेचा आजच्या काळामध्ये हा शहरीकरणाच्या अत्यंत फेवरमध्ये आहे. इवन आपल्याला माहिती असेल की वर्ल्ड बँक सुद्धा म्हणते की 2047 सालापर्यंत 50% अधिक भारत हा शहरीकरणाच्या विळख्यात आलेला असेल. आणि शहरीकरण जे असं जसं वाढत जाणार आहे तसं तसं जंगलांना धोका निर्माण होऊन वाळवंटीकरणाची प्रक्रिया ही अधिक गतीने कशी जाऊ शकते, आणि यामध्ये आपल्याला सावध पद्धतीने शहरीकरणाची सांगड निसर्गाच्या न्यायाशी कशी घालावी लागेल, हे जर का आपण एक मुद्दा जर का यात आणला तर निश्चितपणे आपल्या निबंधामध्ये एक मूल्यवर्धन या ठिकाणी होऊ शकेल. त्याचप्रमाणे प्रजनन ते वाळवंटीकरण प्रक्रिया कशी असते, म्हणजे फर्टिलिटी टू डेझर्टिफिकेशन ही प्रक्रिया कशी असते, हा जर का आपण बायोलॉजिकल आणि इकॉलॉजिकल जर का ॲस्पेक्ट जर का आपण या ठिकाणी आणला तर निश्चितपणे आपला निबंध हा इतर मुलांपेक्षा वेगळा ठरू शकेल. त्याचप्रमाणे जर का आपण करंट अफेअर्स जर का नाही आणलं तर मित्रांनो आपला निबंध हा अपूर्ण असतो. म्हणून मित्रांनो चालू घडामोडींचा या ठिकाणी फार मोठा आपण वापर करू शकतो. तो म्हणजे जसं उदाहरण दाखल जर का या ठिकाणी द्यायचं म्हटलं तर उझबेकिस्तानचा जो प्रदेश आहे, उझबेकिस्तान जे आहे हे कझाकस्तानला लागून आहे, आणि कझाकस्तान आणि उझबेकिस्तान या दोघांमध्ये अरल समुद्र जो आहे, अरल नावाचा जो समुद्र आहे मित्रांनो, हा समुद्र अत्यंत करंट अफेअर मधला हा महत्त्वाचा विषय आहे की अरल समुद्र हा दिवसेंदिवस लहान होत चाललेला आहे, दिवसेंदिवस त्याचं अस्तित्व नष्ट होत चाललेलं आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे काय तर वाळवंटीकरण. तर मित्रांनो अरल समुद्र जर का नष्ट पावला तर उझबेकिस्तान आणि कझाकस्तान या प्रदेशामध्ये वाळवंटीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होऊन तिथली मानवी संस्कृती ही नष्ट पावेल, असं या चालू घडामोडीतल्या उदाहरणातून आपल्याला आपण आपल्या निबंधामध्ये जर का दाखवलं तर आपल्या निबंधाच्या विषयाला एक वेगळा कनोरा प्राप्त होईल आणि मूल्यवर्धन होईल. म्हणून मित्रांनो अशा प्रकारे विविध मूल्यवर्धन जर का आपण आपल्या निबंधामध्ये केलं आपल्याला माहिती असलेल्याच माहितीमधनं, तर निश्चितपणे आपला निबंध हा उजवा ठरून आपल्याला अधिकाधिक मार्क्स या ठिकाणी मिळू शकतात. आणि ह्याच प्रकारे आपण आपल्या जे मॉड्यूल चालणार आहे या मॉड्यूलमध्ये आपण अशा प्रकारे विश्लेषण, अशा प्रकारे रचना, त्याचप्रमाणे विविध डायमेन्शन्स, डायमेन्शनची खोली, विविध संभाव्य उदाहरणं जी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे त्या प्रकारे ही उदाहरणांची जोड आणि मांडणी कशी करायची, त्याचप्रमाणे मूल्यवर्धन कसं करायचं. मूल्यवर्धन हा जो व्हॅल्यू ॲडिशन जो आपण म्हणतो, हे व्हॅल्यू ॲडिशन जर का आपण करू शकलो तर निश्चितपणे आपल्याला अधिकाधिक गुण आपल्याला यातनं मिळू शकतात. पण हे करण्यासाठी आपल्याला मॉड्यूलचा आपल्याला खूप जास्त प्रमाणावर लाभ घ्यावा लागेल. आणि या मॉड्यूलच्या माध्यमातून आपल्या निबंधाचा जो पूर्ण विषय आहे हा संबंध विषय आम्ही कव्हर करणार आहोत. म्हणून मित्रांनो थोडक्यामध्ये मी MPSC आणि UPSC 2025 साठी आम्ही सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या आमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुख्य परीक्षेसाठी जो निबंधाचा अभ्यासक्रम आहे त्याचं मॉड्यूल आम्ही लॉन्च करणार आहोत. त्यामध्ये भाषा जी आहे ही मिंग्लिश असणार आहे. मिंग्लिश म्हणजे मराठी अधिक इंग्रजी, ठीक आहे. म्हणजे भाषेचं आपल्याला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. आपली मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा अशा दोघी भाषांमध्ये आम्ही मॉड्यूल कंडक्ट करणार आहोत, जेणेकरून आपल्याला MPSC आणि UPSC
2025च्या दोघंही मुख्य परीक्षांसाठी आपल्याला याचा एक निश्चितपणे चांगला लाभ होईल आणि आपल्या निबंधाला आपल्याला अधिकाधिक मार्क्स मिळून आपण या विषयामध्ये एक चांगला स्कोर करू शकता। त्याचप्रमाणे निबंध लेखनात आपण प्रावीण्य मिळवण्यासाठी मूलभूत गोष्टी ज्या आहेत, मूलभूत गोष्टी मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितल्याप्रमाणे, आपण जर का ते लेक्चर बघितलं नसेल तर बघू शकता इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये, की मूलभूत गोष्टी म्हणजे नेमक्या काय असतात आणि MPSC किंवा UPSC काय अपेक्षा करते, या मूलभूत गोष्टींचा आपण आपल्या प्रत्येक निबंधामध्ये कसा वापर करायचा आणि आपल्याला चाकोरीबद्ध निबंध कसा लिहायचा मुख्य परीक्षेमध्ये, आपण यावर अभ्यास करणार आहोत। त्याचप्रमाणे मॉड्यूलमध्ये आपण सर्वसमावेशक अभ्यासक्रम म्हणजे मॉड्यूलवर आपण जे सर्वसमावेशक अशा ज्या थीम्स आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत आपल्या लेक्चरच्या माध्यमातून, प्रॅक्टिसच्या माध्यमातून, आणि कुठल्याही प्रकारचा निबंध विचारला गेल्यानंतर आपण त्याला कशा प्रकारे सामोरं जाऊ शकतो आणि कशाप्रमाणे मल्टीडायमेन्शनल निबंध लिहू शकतो, त्याचप्रमाणे आपण मूल्यवर्धन किंवा व्हॅल्युएशन कसं करू शकतो, त्याचं विश्लेषण, विवेचन, इंट्रोडक्शन, कन्क्लुजन आणि सर्वसमावेशकता आपण यावर आपल्या मॉड्यूलमध्ये त्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। त्याचप्रमाणे मित्रांनो, निबंध जो आहे हा जो मॉड्यूल आहे निबंधाचं, याची जी वैशिष्ट्य आहेत ती अशी असणार आहेत की 8 ते 10 आपले सर्वसमावेशक आणि धोरणात्मक सत्र असणार आहेत, म्हणजे 8 ते 10 लेक्चर्स आपली असणार आहेत की ज्यामध्ये आपण निबंध लेखनाचे विविध दृष्टिकोन किंवा विविध डायमेन्शन्स किंवा आपण विश्लेषण जे आहे कशा प्रकारे केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, हे अगदी टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत। अगदी मूलभूत, अगदी बेसिक पासून तर अगदी ॲडव्हान्स पर्यंत आपण शिकणार आहोत। आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की 8 ते 10 लेक्चरच्या नंतर आणि थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला निबंध हा जो पेपर आहे याबद्दलची संपूर्ण भीती जी आहे ही निघून जाईल आणि आपल्याला एक कॉन्फिडेंटली, एक आत्मविश्वासाने आपण पेपरला सामोरं जाऊ शकाल। आणि जो वेळ आपला वाचणार आहे मित्रांनो, जो बहुमूल्य वेळ आपल्याकडे असणार आहे, हा आपण इतर विषयांसाठी जो ऑप्शनल असेल किंवा जनरल स्टडीज असेल या ठिकाणी आपण वापरू शकणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, मॉड्यूलचा अधिकाधिक लाभ आपण घ्यावा। त्याचप्रमाणे मित्रांनो, आम्ही 8 मॉक चाचण्या यामध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला स्टँडर्ड म्हणजे मानकासहित आणि ट्रस्टेबल म्हणजे विश्वासार्ह अशा 8 चाचण्या आम्ही घेणार आहोत। यामध्ये 8 चाचण्यांमध्ये एकूण आपण जे विषय आपण या चाचण्यांच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि या विषयांवरचं संबंध विवेचन सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला आपल्या निबंधाची दिशा आणि दशा दोघाही सुधारणा करण्यास आपल्याला मदत होईल। त्याचप्रमाणे मित्रांनो, वैयक्तिक मार्गदर्शन आणि समोरासमोर म्हणजे 1 to 1 सेशन्स मी घेणार आहे स्वतः, की जेणेकरून आपले हँड होल्डिंग जे आहे ही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडचणी या युनिक असतात आणि वेगवेगळ्या असतात, तर मित्रांनो, आपण सार्वजनिक असे लेक्चर न घेता आपण एक डेडिकेटेड वेळ देऊन एक स्पष्टपणे आपण एक चौकट तयार करून वेळेची आपण वैयक्तिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता आणि समोरासमोर देखील आपण एक चर्चा सत्रांच्या माध्यमातून आपण या निबंध नावाचा मॉड्यूल जे आहे आपण या प्रकारे आपण राबवणार आहोत। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण 250 मार्कांचा जो निबंध आहे हा अगदी मर्यादित वेळेमध्ये आपण परंतु प्रभावीपणे आपण तयार करणार आहोत। त्याचप्रमाणे विविध विषयांच्या व्याख्या आणि निवड आपण कशा प्रकारे करायची, त्याचप्रमाणे थीम केंद्रित आणि विषय विशिष्ट लेखन कसे करायचे, त्याचप्रमाणे निबंधामध्ये सातत्य आणि प्रवाह कसा टिकवायचा हे आपण यात बघणार आहोत। तर मित्रांनो, मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या मॉड्यूलचा अधिकाधिक लाभ घेऊन आपली निबंधाची जी प्रक्रिया आहे, आपले निबंधाचे जे आपल्याला जो पेपरचा जो भाग आहे 250 मार्काचा, हा मर्यादित वेळेमध्ये तयार करून आपण याला कॉन्फिडेंटली सामोरं जाऊ शकतात। आणि याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारे काही विचारणा असेल, काही शंका असतील किंवा काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आपण आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण संपर्क साधू शकता। त्याचप्रमाणे आपलं जे ॲप आहे हे डाउनलोड करून आपण ॲपच्या माध्यमातून संपर्क करू शकता आणि टेलिग्राम चॅनल किंवा वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी जोडून घेऊ शकता। तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी आपणा सगळ्यांना निबंध हा जो विषय आहे, जो 250 मार्काचा आपला पहिला पेपर असणार आहे, तर या पेपरची तयारीसाठी आम्ही आपल्याला जी संधी उपलब्ध करून देणार आहोत, या संधीचा आपण पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो। आणि ह्या लेक्चर संदर्भात आपल्याला काही शंका असेल तर आपण संपर्क करून विचारू शकता। त्याचप्रमाणे या लेक्चरच्या माध्यमातून आपण इतर 7 जे आता उरलेले टॉपिक्स आहेत हे देखील आपण बघणार आहोत टप्प्याटप्प्याने। तर आपण हे सगळे मोफत लेक्चर यूट्यूबवरचे बघून आपली खात्री झाल्यानंतर
आपण निश्चितपणे मॉड्यूलचा लाभ घ्यावा अशी विनंती करून मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो मित्रांनो. धन्यवाद.